बाप्पाचे लाडके उकडीचे मोदक कसे करायचे ते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर मनापासून स्वागत। मौसूद सुबक मोदक करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जॉईन मी इन माय किचन व्हेंचर। माझ्या होममेड रेसिपीज ट्राय करा व तुमचा अनुभव कमेंट करा। सुरू करूया। एक सॉसपॅन किंवा कुठलेही भांडे घेऊन ते गॅसवर ठेवा व गॅस स्विच ऑन करा। गॅस मोठाच ठेवा। त्यात 1 वाटी पाणी घाला, 1 चमचा तूप घाला व चवीनुसार मीठ घाला। मी 1 चमचा मीठ घातले आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। जसजसे पाणी गरम होते तसतसे तूप विरघळत जाते। चांगली उकळी आली की तीच वाटी भरून तांदूळाचे पीठ घाला। सर्व पाण्यात तांदळाचे पीठ मुरेपर्यंत ढवळा। सतत न थांबता ढवळल्याने पिठामध्ये गुठळ्या देखील होत नाहीत आणि पाणी पिठात व्यवस्थित मुरते आणि आपले तांदळाचे पीठ छानपैकी वाफवून निघते। पूर्ण पाण्याचा अंश पिठात जिरल्यानंतर भांडे गॅसवरनं खाली उतरावे व गॅस बंद करावा आणि हे वाफवलेले पीठ एका भांड्यात काढून घ्यावे व भांडे पिठामध्ये वाफ मुरवण्यासाठी 10 मिनिटे झाकून ठेवावे। आता गॅस स्विच ऑन करून तेच किंवा दुसरे भांडे गॅसवर चढवा। त्यात 1 वाटीभर पाणी घाला। त्यानंतर 1 चमचा तूप घाला। त्यानंतर 1 चमचा मीठ घाला। त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यात अर्धा चमचा लाल रंग घाला व व्यवस्थित ढवळा। रंग पाण्यात मिक्स व्हायला पाहिजे। त्यानंतर 1 वाटीभर तांदळाचे पीठ घाला व व्यवस्थित ढवळा। सतत ढवळत राहा म्हणजे पाणी सर्व पिठामध्ये छानपैकी मुरेल व आपले पीठ छान वाफवले जाईल। तांदळाचे पीठ छान वाफवले जाणे अतिशय इम्पॉर्टंट असते। त्यामुळे पाण्याचा पूर्ण निचरा पिठात होईपर्यंत ढवळत राहा। त्यानंतर गॅस बंद करून हे सर्व वाफवलेले पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्या व त्या भांड्यावरती एक झाकण ठेवा म्हणजे सगळी वाफ छानपैकी पिठामध्ये मुरेल आणि आपले पीठ मोदकासाठी सज्ज होईल। आता रंग न घातलेले आपले पांढरे शुभ्र तांदळाचे वाफवलेले पीठ एका प्लेटवर काढून घ्या। आता हाताला तेल लावून हे सर्व पीठ जवळ करून घ्या। तेलाचा आणि पाण्याचा हात लावून या पिठाचा आपण गोळा करायचा आहे। पहा जसे मी करते आहे तसे करायचे। आधी पीठ सर्व जवळ करून घ्यायचे, त्यानंतर आपण त्याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा। आधी तेलाच्या हाताने त्यानंतर पाण्याच्या हाताने पीठ जवळ करून घ्यायचे। हे पहा जसे मी दाखवले आहे तसे 2-3 वेळा तेलाचा आणि पाण्याचा हात अनुक्रमे वापरला की पिठाचा गोळा छानपैकी तयार होतो। पिठाचा गोळा झाला की हाताला तेल लावून पीठ प्लेटवरती गोल गोल फिरवायचे व हातावरती थोडेसे तेल घेऊन परत एकदा फिरवायचे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे। आता लाल रंग घातलेले तांदळाचे वाफवलेले पीठ प्लेटवरती काढून घ्यायचे व ते परत पाण्याचा हात आधी आणि त्यानंतर तेलाचा हात लावून व्यवस्थित जवळ करून घ्यायचे आणि त्याचा छानपैकी गोळा करून घ्यायचा। आता आपण ह्यात लाल रंग घातल्या कारणाने तो लाल रंग व्यवस्थित पिठामध्ये एकजीव व्हायला पाहिजे। त्यासाठी पीठ हाताने दाबायचे असे, त्यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाहीत आणि परत त्याचा गोळा करून तो गोळा प्लेटवरती असा गोल गोल फिरवायचा आणि छान पीठ मळायचे। लक्षात ठेवा पिठात गुठळ्या राहू नये आणि आपण रंग घातला आहे त्या कारणाने तो रंग सगळीकडे व्यवस्थित पिठामध्ये एकजीव व्हावा यासाठी पीठ असे पोळपाटावरती किंवा एका प्लेटवरती आपण जे काही घेतले असेल प्लेट पोळपाट त्यावरती असे व्यवस्थित रोल करायचे आणि त्यानंतर दोन्ही हाताने परत दाबून एकत्र करायचे आणि असे रोल करत करत ते व्यवस्थित मळायचे जोपर्यंत कलर जीव होत नाही आणि गुठळ्या निघत नाहीत। पीठ मळून झाले की ते एका बाउलमध्ये अशा प्रकारे ठेवायचे। आता तांदळाची उकड काढलेले पीठ आपल्याकडे 2 रंगामध्ये आहे। या 2 रंगाच्या पिठाचा वापर करून आता आपण मोदक करणार आहोत। साचा घेऊन त्याला व्यवस्थित आतून तेल लावायचे। तेल लावल्यानंतर साचा व्यवस्थित बंद करायचा आणि त्यात फक्त पांढऱ्या रंगाची तांदळाची उकड घालायची। हे पहा जसे मी घालते आहे तसे करायचे। आपण आधी फक्त पांढरा मोदक तयार करायचा आहे। उकड मागल्या बाजूने
साच्यामध्ये घालायची आणि त्यानंतर ती बोटाने साच्याला आतून मोदकांच्या रेषांचे डिझाईन असते, त्यामुळे साच्याच्या भिंतीकडे व्यवस्थित दाबत जायचे, म्हणजे आपली मोदकाची पारी अगदी पातळ होईल. पहा, मी जसे दाखवले आहे तसेच बोटाने आतल्या बाजूला व्यवस्थित दाबत जायचे. अगदी हलक्या हाताने दाबायचे, जोरजोरात दाबायचे नाही. दाबत दाबत सर्व मिश्रण, उकडीचे जे आपले पीठ आहे ते सर्व व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आतून. हे पहा, ज्याप्रमाणे मी केले आहे त्याप्रमाणे प्लेन करून घ्यायचे आणि त्यानंतर मोदकाचे सारण आपण ह्यात भरायचे. मोदकाचे सारण आतमध्ये भरून ते देखील बोटाने थोडेसे दाबून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की केवढे मोदकाचे सारण मोदकात गेले आहे. आता साच्यात वरती थोडीशी जागा ठेवायची आणि त्यानंतर थोडी उकड घेऊन आपला मोदक मागच्या बाजूने बंद करून घ्यायचा. आता बोटाने व्यवस्थित ही उकड दाबायची व छानपैकी बोटानेच प्लेन करून आपला मोदकाचा साचा उघडायचा. हा पहा, अशा प्रकारे आपला मोदक सहज बाहेर येतो आणि मोदकाचा आकार देखील अगदी छान होतो. तुम्ही पाहतच असाल, बघा असा मस्तपैकी मोदक तयार होतो. साच्यात मोदक केला का मोदकाची वरची बाजू ही थोडीशी जाडसरच असते, त्यामुळे मी काय करते, मोदकाची वरची बाजू हातानेच अगदी बारीक करून घेते. हे पहा, अशी अगदी छानपैकी निमुळती करून घ्यायची, म्हणजे मोदक दिसायला देखील सुंदर होतो. पहा, अशा प्रकारे मोदक तयार करून बाजूला ठेवायचे. आणखी एक पांढरा शुभ्र मोदक दाखवते. त्यासाठी साच्याला आतून तेल लावा, साचा बंद करा व मागून पांढरी शुभ्र उकड घाला. त्यानंतर उकड साच्याच्या भिंतीकडे दाबून घ्या, म्हणजे आपली पारी पातळ होईल. आता मोदकाचे सारण घाला, नंतर थोड्याशा उकडीने मोदक सील करा व हे सील छानसे प्लेन करून घ्या. व्यवस्थित मागचा भाग प्लेन झाला की आपण आता मोदकाचा साचा उघडायचा आणि पहा, आपल्याला अगदी छान मोदक झालेला दिसेल. पहा, मोदक कसा अगदी छान झाल्या आहेत, त्याला पाकळ्या पण छान पडल्या आहेत. आता पाठचा भाग तुम्ही पहा, तो जर प्लेन नसेल तर प्लेन करून घ्या बोटाने. पहा, मी जसे करते आहे तसे करा. आता आपला मोदक रेडी झाला आहे. पहा, किती सुबक दिसत आहे. आता आपण 2 रंगाचे मोदक बघू. त्यासाठी साच्याला आतून तेल लावा, साच्याच्या एका भागावरती पांढरी उकड लावा व दुसऱ्या 2 भागांवरती लाल उकड लावा. पहा, जसे मी दाखवले आहे तसे लाल उकड आणि पांढरी उकड आपल्याला साच्यांच्या भागांवरती लावायची आहे. आता व्यवस्थित उकड लावून झाल्यानंतर आपण साचा बंद करायचा आहे. साचा बंद केल्यानंतर जी उकड बाहेर येईल ती काढून बाजूला ठेवायची आहे. जसे मी करते आहे तसे बाहेर आलेली उकड आपण बाजूला काढून ठेवायची आहे. साच्यातली उकड बोटाने साच्याच्या भिंतीकडे व्यवस्थित दाबून घ्यायची, म्हणजे आपली पारी पातळ होईल. बोटाने ज्या वेळेला आपण उकड साच्याच्या आतल्या भिंतीकडे दाबत जातो त्यावेळेला आपल्याला जाणवते की आपली पारी पातळ होत आहे आणि थोडे थोडे पीठ हे असे बाहेर येते. पहा, आता साच्याच्या आतल्या बाजूला व्यवस्थित दाबून झाले की आतून मोदक असा दिसेल. आता आपण त्यात मोदकाचे सारण भरायचे. हे पहा, असे, आणि मागल्या बाजूने मोदक उकडीने सील करून घ्यायचा. साच्याच्या आतल्या बाजूला आपण जेव्हा दाबतो तेव्हा थोडी उकड वर येते. तीच उकड घेऊन आपल्याला मागच्या बाजूचा भाग सील करून घ्यायचा आहे. जरूर पडल्यास आणखीन उकड घेण्यास हरकत नाही. आता साचा उघडायचा आहे. पहा बरं, किती सुंदर मोदक तयार झाला आहे. अगदी पाकळ्या देखील व्यवस्थित दिसत आहे. आपल्या 2 रंगाचा मोदक रेडी आहे. मोदकाचे टोक थोडे निमुळते करून घ्यायचे, म्हणजे फारच सुंदर दिसतो मोदक. पहा, आपल्या 2 रंगातला मोदक किती सुबक आणि छान दिसतो आहे. पाठीमागे देखील छान प्लेन झाला आहे. असा मोदक बाप्पाला तर नक्कीच आवडेल. तुम्ही देखील ट्राय करा. आणखी एक असाच मोदक करण्यासाठी साच्याला आधी तेल लावून घ्या. साचा पूर्णपणे उघडून 2 ठिकाणी लाल उकड व एका ठिकाणी पांढरी उकड मी ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे व्यवस्थित लावून घ्या.
तिन्ही भागांना व्यवस्थित उकड लावून झाल्यानंतर साचा आता बंद करा व जे बाहेर आलेली उकड आहे ती बाजूला काढून ठेवा. आता साच्याच्या आतल्या बाजूला म्हणजे साच्याच्या भिंतीकडे व्यवस्थित उकड दाबून घ्या. त्यासाठी तुमच्या बोटाचा वापर करा. पारी पातळ झाली आहे हे जाणवले की आता सारण भरा. त्याचे सारण भरल्यानंतर थोडे दाबून घ्या ते आणि बाहेर आलेला पारीचा जो पाठच्या बाजूचा भाग आहे त्याने मोदक सील करा. हे पहा, मी जसे दाखवते आहे तसे मोदकाला मागच्या बाजूने व्यवस्थित सील करून घ्यायचे आहे. खात्री करा की सील झालेला भाग व्यवस्थित तुम्ही प्लेन करून घेतला आहे. जसे मी करते आहे तसेच करायचे आहे. आता मोदकाचा साचा हळुवारपणे उघडा. आता मोदक काळजीपूर्वक बाहेर काढा व मागची बाजू व्यवस्थित सील झाली आहे की नाही ते चेक करा. मोदकाचे टोक हातानेच निमुळते करून घ्या. पहा, मोदक कसा छान दिसतो आहे. बाप्पाला आवडेल की नाही? नक्कीच आवडेल. आता इडली पात्रातली कुठलीही एक ताटली घेऊन त्याला तेल लावा आणि त्यावर केळ्याची पाने अशा रीतीने पसरवा व त्यावर मोदक अरेंज करा. त्याचवेळी मोदक पात्रामध्ये तळाला पाणी घालून गॅस स्विच ऑन करा. म्हणजे आपल्याला पाणी गरम होईपर्यंत मोदक सर्व आपले अरेंज झालेले असतील. आता सर्व आपण अरेंज केलेले ताटलीत ठेवलेले मोदक पात्रात घाला व झाकण लावून मोदक पात्र बंद करा. 10 मिनटं झाल्यानंतर थोडं मोदक पात्र थंड होऊ द्या. त्यानंतर मोदक पात्र उघडा. पहा, आपले सर्व मोदक छान वाफून आले आहेत. आता मोदक पात्रातले ही जी ताटली आहे ती बाहेर काढा व बाहेर ठेवून द्या. पहा, सर्व मोदक किती छान दिसत आहेत. आता मोदक सर्व करताना एक बाऊल घेऊन त्यावर हा मोदक ठेवा. त्या बाऊलखाली एक ताटली ठेवा. त्यानंतर थोडी मोदकाला चीर द्या. ही पहा, जशी मी चीर देते आहे तशी मोदकाला चीर देऊन मोदक थोडासा उघडायचा आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडेसे किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त तूप घाला. पहा, जसे मी दाखवले आहे तसे उघडायचे मोदकाला थोडेसे आणि त्यानंतर त्यावर थोडे 1 चमचा तूप घालायचे. पहा, जसे मी करते तसेच करायचे. नंतर हा मोदक खायचा. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक घरीच करा व तुमचा अनुभव कमेंटद्वारे शेअर करा. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी. टिल देन, बाय.